नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण जो गुणोत्तर प्रमाण अंकगणिताचा टॉपिक सुरू केलेला होता बघा. अंकगणिताचा एक महत्वाचा टॉपिक म्हणून सांगितलं होतं गुणोत्तर प्रमाण. त्या गुणोत्तर प्रमाणातला आपण पहिला पार्ट बघितलेला आहे, दुसरा पार्ट आपल्याला आता बघायचा आहे. पहिली सोपी एक्झाम्पल आपण बघितलेत, आज थोडीशी आपल्याला टफ बघायचे पण समजून घेऊन. ठीक आहे, आता बघा पहिले एक्झाम्पल असं दिले याच्यातलं. हे एक्झाम्पल ऑलरेडी आपल्याला पाठीमागच्या पार्टमध्ये या टाइपचे एक्झाम्पल झाले, तेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे. आता इथं दिले दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. जर पहिल्या संख्येत 2 मिळवले आणि दुसऱ्या संख्येत 3 मिळवले तर नवीन गुणोत्तर 5:8 मिळते. तर लहान संख्या कोणती? बघा इथं दोन संख्यांचं गुणोत्तर दिले 3:5. 3:5 बघा, दोन संख्यांचं गुणोत्तर दिलंय आपल्याला 3:5. म्हणजेच पहिली संख्या आपल्याला सांगता येईल किती, 3x, आणि दुसरी संख्या 5x. 3x 5x. बरं, पहिल्या संख्येत किती मिळवायला सांगितलंय? 2. लगेच आपल्याला इथं पहिल्या संख्येत 2 मिळवा, दुसऱ्या संख्येत 3 मिळवा, आणि मग येणारं गुणोत्तर काय आहे तर 5:8 म्हणजेच 5/8. नेक्स्ट स्टेपला 8 न जर या साईडला जर गुणलं तर 8 त्रिक 24x अधिक 8 दुनी 16, आणि या साईडला जर यानं गुणलं तर 5 गुणुले 5x 5×5 25x अधिक 5 गुणुले 3 5 त्रिक 15. आपल्याला या बाजूला असं करता येईल 25x मधून 24x वजा करा, आणि या साईडला होईल 16 वजा 15. 25x मधून जर 24x गेले तर x, आणि 16 मधून 15 गेले तर 1. x बरोबर 1. x बरोबर 1. आपल्याला विचारले कुठली? बघा, लहान संख्या. दोन संख्या घेतल्या होत्या 3x 5x. लहान संख्या कुठली असेल? 3 वाली. म्हणजेच इथं आपल्याला असं करता येईल लहान संख्या बरोबर 3x, म्हणजेच 3 गुणुले 1 म्हणजेच 3. लहान संख्या किती असेल तर 3 आहे. लहान संख्या किती आहे? 3 आहे. समजलं काय काय केलं? बघा, दोन संख्याचं गुणोत्तर 3:5 होतं, 3x 5x. पहिल्या संख्येत 2 मिळवलं, दुसऱ्या संख्येत 3 मिळवलं, येणारं गुणोत्तर 5:8 आहे. क्रॉस करून टाकायचा, तिरकस गुणाकार. 8 गुणुले 3 8 त्रिक 24x अधिक 8 गुणुले 2 8 दुनी 16 बरोबर या साईडचा गुणाकार 5 गुणुले 5x 5×5 25x अधिक 5 त्रिक 15. मग आपल्याला 25x मधून 24x वजा करा, आणि या साईडला 16 मधून 15 वजा करा. 25x मधून 24x गेले तर x, आणि 16 वजा 15 म्हणजेच 1. म्हणजे x ची किंमत किती आली तर 1. मग आपल्याला लहान संख्या विचारले, लहान संख्या 3x म्हणजेच 3 गुणुले 1 3 असेल. मोठी संख्या विचारली असती तर 5x 5 गुणुले 1 5 आला असतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, एकदम सोपा आणि त्याच पॅटर्नचा आपल्याला क्वेश्चन घेता येईल. क्वेश्चन काय दिलाय बघा. क्वेश्चन दिलाय एका भांड्यात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर आहे 5:7. 3 लिटर दूध टाकले आणि 3 लिटर पाणी काढून घेतले तर नवीन गुणोत्तर 4:5 मिळते. तर नवीन गुणोत्तर 4:5 मिळते. तर त्या भांड्यामध्ये सुरुवातीला किती लिटर दूध होते? आता इथं आपल्याला असं करता येईल बघा, दूध आणि पाणी. दूध आणि पाणी 5:7 म्हणजेच दूध 5x असेल, पाणी 7x असेल. 5:7. दूध 3 लिटर टाकले, पाणी 3 लिटर काढून घेतले तर येणारं गुणोत्तर आहे 4:5. बघा, आपल्याला गुणोत्तर सांगता येईल काय आहे. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 5:7 5x 7x. दूध 3 लिटर टाकलं म्हणलं का +3 करा, पाणी 3 लिटर काढून घेतलंय म्हणजे -3 करा, आणि त्यावेळी येणारं गुणोत्तर काय आहे तर 4:5. आपल्याला तिरकस गुणाकार करता येईल. या 5 न जर या साईडला गुणलं तर 5 गुणुले 5 5×5 25x अधिक 5 गुणुले 3 3×5 15. या साईडला 4 गुणुले 7 x म्हणजे 7 चोक 28x, आणि 4 गुणुले 3 4 त्रिकोण 12. पुढच्या स्टेपला आपल्याला असं करता येईल 28x मधून 25x वजा करा, आणि या बाजूला 15 हे वजा 12 आहे ते अधिक 12. 28x मधून 25x गेले तर 3x, आणि 15 अधिक 12 जर केलं तर 27. x बरोबर 27 भागिले 3 म्हणजेच x बरोबर किती आलं बघा 9. x बरोबर किती 9. तुम्हाला विचारले त्या भांड्यामध्ये दूध किती होतं सुरुवातीला. सुरुवातीला दूध किती होतं 5x.
म्हणजेच इथं आपल्याला असं करता येईल, दूध किती होते तर दूध सांगता येईल 5x, म्हणजेच 5 गुणुले 9 आणि 9 45 लिटर सुरुवातीला दूध होते. आता कधी कधी हा क्वेश्चन फिरवून विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय, आता दूध किती असेल तर आपल्याला सांगता येईल सुरुवातीला 45 लिटर दूध होतं, आता काय झालं असेल त्याच्यात 3 लिटर आणखी दूध टाकलं, म्हणजे 45 आणि 3 48 लिटर दूध असेल. हा, पाणी जर विचारलं असतं तर सुरुवातीला पाणी 7x होतं, 7 9 63 लिटर पाणी होतं. आता जर पाणी विचारलं तर त्यातलं 3 लिटर पाणी बाहेर काढलंय, म्हणजे 63 वजा 3 म्हणजे 60 लिटर पाणी असेल. ठीक आहे, आताच्या प्रश्नाचा आपला आन्सर असेल सुरुवातीला दूध किती होतं तर 45 लिटर दूध होतं. ठीक आहे, समजलं असेल. हा, काही डाऊट वगैरे बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घेता येईल. इथं दिले एका पिशवीमध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशाची काही नाणी आहेत, त्यांचं गुणोत्तर दिले 2 3 4. जर पिशवीमध्ये एकूण 180 रुपये असतील तर 50 पैशाची नाणी किती, असा एकदम सिंपल प्रश्न विचारलाय. 50 पैशाची नाणी किती असं विचारलंय. आता बघा या ठिकाणी आपल्याला असं करता येईल, एक क्वेश्चन जर बघितला तर इथं दिलंय 180 रुपये पिशवीत आहे, कारण पिशवीतले जे कॉइन आहेत ते कशाचे आहेत, 1 रुपये 50 पैसे 25 पैसे. मग युनिट जर बघितली तर 2 झाली, 1 रुपयाचं पण आहे आणि 1 पैशाचं पण आहे. मग आपल्याला कुठलं तरी एक वापरायचं, एक तर रुपयाचं पैशामध्ये कन्वर्ट करायचं, नसेल तर पैशाचं रुपयामध्ये. आता रुपयाचं पैशामध्ये केलं तर ते पॉइंट मध्ये येणार आहे आणि आपल्याला ते त्रासदायक होईल, बरोबर ना. त्याच्यापेक्षा सोपं करू, रुपयाचं पैशात करू. मग आपल्याला सांगता येईल बघा, प्रमाण, इथं प्रमाण घेता येईल. 1 रुपये बघा 180 रुपये आहेत, 180 रुपये आहेत, पण एका रुपयात पैसे किती तर 100 भागिले 100. इथं 180 रुपये त्या पिशवीत होते तर त्याचं पैसे किती झालं तर 180 गुणिले 100. त्यात 1 रुपयाचे कॉइन, 1 रुपयाचे कॉइन म्हणजे त्याचं पैसे झालं 100. याचं गुणोत्तर किती आहे 2, 1 रुपयाच्या कॉइनचं. 50 पैशाचे किती कॉइन आहेत त्याचं गुणोत्तर आहे 3 आणि 25 पैशाचे जे कॉइन आहेत त्याचं गुणोत्तर आहे 4. नेक्स्ट स्टेपला 18 एके 18 आणि वरचे 3 शून्य आहे असेच. छेदाला 100 गुणुले 2 झालं 200, 50 गुणुले 3 150 आणि 25 गुणुले 4 100, 25 चोक 100. बघा 100 गुणुले 2 200, 50 त्रिक 150 आणि 25 चोक 100. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला फक्त एवढंच करायचं, या ठिकाणी 18,000 आहे भागिले 200 अधिक 100 300, 300 अधिक 150 हे झालं 450. या शून्याला हा शून्य कॅन्सल, 45 एके 45, 45 चोक 100 180 आणि वरचा शून्य. आता समजा एखाद्याला 45 येत नाही, पाडा 9 आणि 5 नको ना, एकदा 9 नको ना, एकदा 5 नको ना, पण सोपं होतं. 45 ची दुप्पट 90, 90 ची दुप्पट 180, तर 45 चोक 180. मग आपल्याला विचारलंय काय बघा, 50 पैशाची नाणी. काय विचारलंय, 50 पैशाची नाणी. इथं आपल्याला सांगता येईल 50 पैशाची नाणी. हा, आता 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर, 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर किती आहे 3 आहे. 3 गुणुले 40 म्हणजेच 120 नाणी ही 50 पैशाची असतील. 120 नाणी 50 पैशाची. जर 1 रुपयाची विचारली असती तर 40 गुणुले 2 80, 25 पैशाची विचारली असती तर 40 गुणुले 4, 40 गुणुले 4 160 नाणी 25 पैशाची आली असतं. समजलंय का बघा. जर समजलं असेल तर नेक्स्ट घेता येईल. सेम त्याच पॅटर्नचा पुढचा क्वेश्चन दिलाय. काय, एका पिशवीमध्ये 25 पैसे आणि 10 पैसे आणि 5 पैशाची काही नाणी आहेत, त्यांचं गुणोत्तर आहे 1 2 3. जर त्या पिशवीमध्ये 30 रुपयेच असतील तर आपल्याला विचारले 5 पैशाची नाणी किती. बघा पिशवीमध्ये किती रुपये आहेत तर 30 रुपये आहेत. पिशवीमध्ये लक्षात आलं रुपये किती आहेत 30. त्याचं पहिल्यांदा पैशात कन्व्हर्शन करता येईल. प्रमाण बरोबर बघा, प्रमाण बरोबर 30 रुपये गुणुले 100 पैसे भागिले या ठिकाणी 25 पैसे आणि त्याचं गुणोत्तर आहे 1. 10 पैशाचं गुणोत्तर आहे 2 आणि 5 पैशाचं गुणोत्तर आहे 3. यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. 30 गुणुले 100 जर केलं तर 3 एके 3, वरचे 3 शून्य आहे असं. 25 एके 25, 10 गुणिले 2 10 दोन्ही 20 आणि 5 त्रिक 15. म्हणजेच नेक्स्ट स्टेपला हे 30 3000 आहे असंच. छेदाला बघा
25 आणि 15, 25 आणि 15 40, 40 आणि 20 60 झालं. 60 किती झालं? 60. या शून्याला हा शून्य कॅन्सल. 6 एके 6, 6 पंचे 30 आणि वरचा शून्य आहे असं. म्हणजेच प्रमाण किती आलं? 50. आपल्याला विचारले 5 पैशाची नाणी. कशाची नाणी विचारले? 5 पैशाची नाणी. हा 5 पैशाची नाणी. तर 5 पैशाचं गुणोत्तर किती आहे बघा. 5 पैशाचं गुणोत्तर आहे 3 प्रमाणात. 3 गुणुले 50 झाली 150 नाणी. किती झाली? 150. जर तुम्हाला 10 पैशाचे विचारलं असतं तर 10 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर होतं 2. 2 गुणुले 50 100 नाणी. आणि जर 25 पैशाचे विचारले असते तर त्याचं गुणोत्तर होतं 1. 1 गुणुले 25, 1 गुणुले 50 50. म्हणजे आपल्याला आलं असतं 25 पैशाची 50 नाणी आहेत, 10 पैशाची 100 आणि 5 पैशाची 150. समजलं? काय करायचं होतं? स्पीडमध्ये बघा. स्पीडमध्ये काय? तर इथं 30 रुपये होतं. 30 रुपयाचं पैशात कन्व्हर्जन. 30 गुणुले 100 झालं 3000 रुपये. 25 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर आहे 1. 25 गुणुले 1. 10 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर आहे 2. 10 गुणुले 2 आणि 5 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर आहे 3. 5 गुणुले 3, 5 त्रिक 15. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर प्रमाण येईल 50. जे प्रमाण 50 आलं त्या 50ला आपल्याला विचारलेत 5 पैशाची नाणी, म्हणून 5 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर घ्यायचं. ते आहे 3. 3 गुणिले 50 150 आणि 150 हे तुमचं उत्तर येईल. समजलंय? समजलंय का बघा? काही डाऊट असेल तरी सांगत चला. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन दिलाय इथं. काय क्वेश्चन आहे? 2 भांड्यात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर एकाच 2 आहे. एकाच 2 व एकाच 3 आहे. दोन्ही भांड्यातील मिश्रणे एकत्र केल्यास नवीन दुधाचे व पाण्याचे गुणोत्तर किती असेल? आता बघा इथं आपल्याला काय सांगितलंय? जर तुम्ही बघितलं बघा, जर तुम्ही बघितलं पहिलं भांड आहे त्याच्यामध्ये दुधाचं आणि पाण्याचं गुणोत्तर आहे एकाच 2. म्हणजे आता हे समजा भांड आहे तर याच्यामध्ये दूध आणि पाणी याचं गुणोत्तर आहे एकाच 2. म्हणजे 1 भाग दुधाचा आहे आणि 2 भाग पाणी आहे. लक्षात आलं? 2 भाग पाण्याचं आणि 1 भाग दुधाचा. मग एकूण भाग किती झाले? तर इथं 3 झाले. बरोबर ना? 1 भाग दुधाचा आणि 2 भाग पाण्याचं, असं एकूण भाग किती झालं? 3. आणि याच्यामध्ये जर बघितलं दुसऱ्या भांड्यामध्ये दुधाचा भाग 1 आहे एवढाच आणि पाण्याचा भाग 3 आहेत. म्हणजे एकूण भाग किती झाले? 4. बरोबर? दुधाचा भाग 1, पाण्याचा भाग 4. म्हणजेच आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला सांगितलं बघा, पहिल्या भांड्यामध्ये 1 भाग दुधाचा 2 भाग पाण्याचा असं 3 भाग होतं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 1 भाग दुधाचा आणि 3 भाग पाण्याचा असं दुसरं भांड होतं. ही दोन्ही भांडी मिक्स केली तिसऱ्या भांड्यात आणि मिक्स केल्यानंतर काय झालं तर आपल्याला विचारले दुधाचं आणि पाण्याचं गुणोत्तर काय. आणि आपली गपलत कशी होती सांगतो. हे 1 आणि हे 1, दुधाचं 2 करतो आणि पाण्याचं 2 आणि 2, पाण्याचं 2 आणि 3 5 आणि उत्तर सांगतो 2 आणि 5. आणि ते देताना पण आयोग देतो ऑप्शन नंबर 1 म्हणून. बघा ते प्रश्न 1 नंबरला उत्तर देतं आणि ते उत्तर नसतं. लक्षात घ्या. आपल्याला काय चेक करायचं? इथं असं करता येईल, हे दूध आहे आणि हे पाणी आहे. इथं दुधाचं गुणोत्तर जर बघितलं, आता दूध बघा पहिल्या भांड्यामध्ये दूध किती आहे? 3 भागापैकी 1. मग हे लिहिताना पण असं लिहायचं 1/3. पहिल्या भांड्यामध्ये पाणी किती आहे? 3 भागापैकी 2 म्हणजे 2/3. 1/3 दूध आहे, 2/3 पाणी आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये दूध किती आहे? 1/4 आणि पाणी किती आहे? 3/4. नेक्स्ट स्टेपला तिरकस गुणाकार करून घ्या. 4 एके 4, 3 एके 3, छेदाला 3 चोक 12 आणि इथं 4 दोन्ही 8, 3 त्रिक 9, तिरकस गुणाकार आणि या छेदाचा गुणाकार 3 चोक 12. या 12ला हे 12 कॅन्सल. 4 आणि 3 झालं 7 आणि इथं 8 आणि 9 17. म्हणजेच गुणोत्तर काय असेल बघा? 7/17. म्हणजे त्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 7 आणि पाण्याचं प्रमाण आहे 17. 7/17 हे तुमचं उत्तर असेल. समजलं? समजलंय का बघा? मांडणी कशी करायची तर आपल्याला सांगता येईल. पहिल्या भांड्यामध्ये 1/3 दूध, 2/3 पाणी. दुसऱ्या भांड्यामध्ये 1/4 दूध, 3/4 पाणी. मग नेक्स्ट स्टेपला तिरकस गुणाकार 4 एके 4, 3 एके 3 आणि छेदाला दोघाचा गुणाकार 3 चोक 12. 4 दोन्ही 8, 3 त्रिक 9 आणि छेदाला हे 12 आहे. असं दोन्ही साईडला 12 12 आलंय, कॅन्सल करून टाका. 4 आणि 3 झालं 7 आणि इकडे 8 आणि 9 17. 7/17 आणि हे उत्तर असणार तुमचं आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघितलं तर सेम तसंच आहे बघा. 2 भांड्यामध्ये दूध व पाणी
यांचं गुणोत्तर आहे 2 असतील. किती गुणोत्तर आहे? 2 असतील. व दुसऱ्यामध्ये 2:5 आहे. दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास दुधाचे व पाण्याचे गुणोत्तर किती? आता पहिल्यामध्ये सांगता येईल बघा, दूध 2 प्रमाणात, पाणी 3 प्रमाणात, एकूण झालं 5 भाग. दूध 2 प्रमाणात, पाणी 5 प्रमाणात, झालं 7. आणि मग आपल्याला नेक्स्ट स्टेपला असं सोडवता येईल, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर बघा, दूध आणि या ठिकाणी पाणी. नेक्स्ट स्टेपला आपल्याला सांगता येईल, पहिल्या भांड्यामध्ये दूध किती असेल? 2/5. पाणी किती असेल? 3/5. दुसऱ्यामध्ये दूध किती आहे? 2/7. पाणी किती आहे? 5/7. तिरकस गुणाकार. 7 दुनी 14, 5 दुनी 10 आणि छेदाला 5×7 35. इथं 7 त्रिक 21, 5 गुणिले 5, 5×5 25, छेदाला 5×7 35. आता दोन्ही साईडला 35 आलं, कॅन्सल करून टाका छेदाचं. इथं 14 आणि 10 24 आणि या ठिकाणी 21 आणि 25 46. दोघांना 2 भाग जातोय बघा, दोघांना 2 भाग जातोय. बे 1 बे, बे 2 4. इथं बे 2 4, बे 3 6. म्हणजेच गुणोत्तर काय आलं? 12:23. गुणोत्तर काय आलं? 12:23. लक्षात आलं का? बघा, काही डाऊट आहे का? काय काय केलं? पहिल्यामध्ये दूध किती होतं? 2/5, पाणी 3/5. दुसऱ्या भांड्यामध्ये दूध होतं 2/7, पाणी होतं 5/7. दोन्हीची फक्त आपण काय जे कॅल्क्युलेशन आहे ते केलं. कॅल्क्युलेशन कसं? तर 7 दुनी 14, 5 दुनी 10 आणि छेदाला 5×7 35. इथं 7 त्रिक 21, 5×5 25, छेदाला 35. 14 आणि 10 24 आणि 21 आणि 25 46. दोन्ही साईडला 2 भागा. इकडं 24च्या निम्म 12 आणि 46च्या निम्म 23. 12:23 हे तुमचं उत्तर असेल. 12:23 हे तुमचं उत्तर आहे. समजलं का? जर समजलं असेल तर आपल्याला पुढचा क्वेश्चन घेता येईल. आता हा क्वेश्चन एकदम सोपा आहे. क्वेश्चन जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन काय दिलाय बघा, 3चा घातांक 3.5 व 3चा घातांक 1.5 ची गुणोत्तर काढा. इथं आपल्याला असं घेता येईल, या 3चा घातांक किती दिलाय बघा, 3चा घातांक 3.5 आणि याचं गुणोत्तर कोणाशी विचारले तर 3चा घातांक 1.5 याच्याशी गुणोत्तर काय. आता काही जणांना हे बघितल्यावर टेन्शन येतं का? तर सर आम्हाला नुसता घातांक विचारला, वर्ग घन, तर टेन्शन येतं. इथं तर तुम्ही पॉइंट मध्ये सांगितले. काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त या दोन्हीच्या घातांकातला लहान घातांक कुठला आहे बघायचं. लहान घातांक कुठला असेल? 3.5 का 1.5? 1.5 बरोबर. लहान कुठला आहे? 1.5. जो लहान घातांक आहे तो दोन्हीतून वजा करायचा. म्हणजे इथं आपल्याला असं करता येईल बघा. इथं नेक्स्ट स्टेपला 3चा घातांक 3.5 आहे, याच्यातून 1.5 वजा करा. आणि इथं 3चा घातांक 1.5 आहे, याच्यातून हे 1.5 वजा करा. 3चा घातांक 3.5 मधून 1.5 जर वजा केलं तर राहिलं 2. आणि या ठिकाणी 3चा घातांक 1.5 मधून 1.5 वजा केलं 0. 3चा वर्ग किती आहे? 9 आणि 3चा घातांक 0 म्हणजेच किती? 1. म्हणजेच तुमचं उत्तर असेल 9/1. तुमचं उत्तर काय आलं? 9/1. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. लक्षात आलं ना? काय काय केलंय? इथं 3चा घातांक 3.5 आहे, या साईडला 1.5 आहे. दोन्ही साईडला 1.5 वजा करायचं घातांकातून. 3.5 मधून 1.5 वजा केले तर 3चा घातांक 2 राहिलं बरोबर. या साईडला 1.5 मधून 1.5 वजा केलं 0. 3चा घातांक 0. 3चा वर्ग आहे 9 आणि इकडे 3चा घातांक 0. म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 0 असतो, म्हणजेच किती? 1. लक्षात आलं? मग 9/1 हे तुमचं उत्तर आलं. समजलं का? बघा, काही डाऊट असेल तरी विचारा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपल्याला इथं घेता येईल. इथं दिलंय x अधिक y याचं गुणोत्तर x वजा yc बरोबर दिलंय. किती दिलंय? 4/1. तर आपल्याला विचारलंय x वर्ग अधिक y वर्ग छेद x वर्ग वजा y वर्ग बरोबर किती. मग पाठीमागच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला जर कशाच्या किमती पाहिजे असतील बघा, कशाच्या जर किमती पाहिजे असेल तर आपण कसं करतो, अक्षर एका साईडला, संख्या दुसऱ्या साईडला, किंवा अक्षर वरच्या साईडला, संख्या खालच्या साईडला. इथं हे थोडंसं मिक्स आहे, त्याआधी आपण सोडवून घ्यायचं. सोडवून घ्यायचं म्हणजे काय करायचं बघा. इथं असं घेता येईल,
एक्स अधिक वाय याचं गुणोत्तर कुणाशी एक्स वजा वाय याच्या बरोबर गुणोत्तर आहे 4 लक्षात आलं. एक्स अधिक वाय एक्स वजा वाय बरोबर 4 नेक्स्ट स्टेपला तिरकस गुणाकार करता येईल. या 1 न इकडे गुणा आणि या एक्स वजा वाय न या साईडला 4 ला गुणा. नेक्स्ट स्टेप करू. 1 गुणुले या साईडला जर गुणलं 1 गुणुले एक्स एक्स अधिक 1 गुणुले वाय वाय. ठीक आहे. या साईडला आहे 4 एक्स वजा वाय या साईडला जर आलं तर आपल्याला डायरेक्ट गुणाकार करता येईल. 4 गुणुले एक्स 4 एक्स वजा 4 गुणुले वाय 4 वाय. आता एक्स एक्स एका बाजूला घ्यायचं. एक्स एक्स एका बाजूला वाय वाय एका बाजूला. म्हणजेच या ठिकाणी असं करता येईल बघा. 4 एक्स या साईडचा अधिक एक्स या साईडला गेलं तर वजा एक्स. हे पहिलंच वाय होते. हे वजा 4 वाय या साईडला आलं तर अधिक 4 वाय. 4 एक्स मधून एक्स गेले तर 3 एक्स आणि वाय अधिक 4 वाय म्हणजेच 5 वाय. एक्स छेद वाय बरोबर 5/3 5/3. इथपर्यंत कोणाचा काही डाऊट आहे का बघा. काय केलं. एक्स अधिक वाय छेद एक्स वजा वाय बरोबर 4/1 तिरकस गुणाकार 1 गुणुले एक्स अधिक 1 गुणुले वाय वाय हे आहे असंच 1 न गुणले काही फरक पडत नाही. पण या साईडला फरक पडतोय. 4 गुणुले एक्स 4 एक्स वजा 4 गुणुले वाय 4 वाय. आता बघा पुढच्या स्टेपला काय करायचं. एक्स एक्स एका बाजूला वाय वाय एका बाजूला. या साईडला 4 एक्स होतं. इकडचं एक्स या साईडला आलं वजा एक्स. या साईडला वाय होतं. हे वजा 4 वाय पलीकडे गेलं अधिक 4 वाय. 4 एक्स मधून एक्स गेले 3 एक्स आणि वाय अधिक 4 वाय 5 वाय. एक्स छेद वाय अक्षर एका साईडला आणि 5/3 म्हणजे एक्स ची किंमत किती आली 5 आणि वाय ची किंमत किती 3. मग आपल्याला विचारलंय हे काय विचारलंय बघा. एक्स वर्ग अधिक वाय वर्ग छेदाला एक्स वर्ग वजा वाय वर्ग म्हणजेच किती. एक्स आहे 5 चा वर्ग अधिक वाय आहे 3 3 चा वर्ग छेदाला 5 चा वर्ग वजा 3 चा वर्ग. 5 चा वर्ग आहे 25 आणि 3 चा वर्ग आहे 9. 5 चा वर्ग 25 वजा 3 चा वर्ग 9. 25 आणि 9 झालं 34 आणि 25 वजा 9 25 वजा 9 झालं 16. बरं दोघांना कशानं तरी भाग जातोय. 34 ला आणि 16 ला कशानं भाग जातोय तर आपल्याला सांगता येईल 2 न. इथं बघा आपल्याला असं करता येईल. बे 1 बे बे 7 14 बे 8 16 म्हणजेच तुमचा आन्सर असेल 17/8. 17/8 हे तुमचा आन्सर असेल. किती असेल आन्सर 17/8. समजलं का बघा. ठीक आहे. समजलंय का. काही डाऊट वगैरे असेल तरी सांगत चला. हा कमेंट मध्ये डाऊट सांगत चला. ठीक आहे. पुढं नेक्स्ट सेम त्याच पॅटर्नचा पुढचा क्वेश्चन आहे. एका मिनिटात ट्राय करा. हा एका मिनिटात ट्राय करा. ट्राय करता येईल. पुढं बघा इथं एक्स वजा वाय एक्स वजा वाय दिले. वाय एक्स अधिक वाय बरोबर 3/5. या 5 न जर इकडे गुणलं तर 5 गुणुले एक्स 5 एक्स वजा 5 गुणुले वाय 5 वाय बरोबर 3 न जर इकडे गुणलं तर 3 गुणुले एक्स 3 एक्स अधिक 3 गुणुले वाय 3 वाय. आता एक्स एक्स या साईडला येऊ द्या. 5 एक्स वजा 3 एक्स आणि या साईडला 3 वाय हे पहिलंच आहे. या साईडचं वजा 5 वाय या साईडला आले अधिक 5 वाय. 5 एक्स मधून जर 3 एक्स गेले तर हे राहिले 2 एक्स. या साईडला 3 वाय अधिक 5 वाय 8 वाय. वाय जर या बाजूला आलं तर असं होईल एक्स छेद वाय बरोबर 8/2. नेक्स्ट स्टेपला एक्स छेद वाय बरोबर जर दोन्हीला कशांतर भाग जातोय बघा 2 न. बे चोक 8 बे 1 बे म्हणजेच आपल्याला काय आलं तर एक्स छेद वाय बरोबर 4/1. एक्स छेद वाय बरोबर 4/1. मग आता हे जर आलं असेल तर आपल्याला विचारले काय काय बघा. हा या साईडला घेता येईल. एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेदाला एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. आता एक्स ची किंमत माहित आहे 4 आहे आणि वाय ची किंमत 1 आहे. ठेवा या ठिकाणी 4 चा वर्ग वजा 1 चा वर्ग. या ठिकाणी 4 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग
4चा वर्ग आहे 16 वजा 1 आणि इथं 4चा वर्ग 16 अधिक 1 16 वजा 1 म्हणजेच 15 छेद 16 अधिक 1 म्हणजे 17 म्हणजेच तुमचं उत्तर असेल 15/17. तुमचं उत्तर 15/17. समजलंय का बघा? काही डाऊट असेल तरी विचारा. इथं आपल्याला दिलेलं होतं x वजा y छेद x अधिक y बरोबर 3/5. तिरकस गुणाकार केला 5x गुणुले 5x 5x वजा 5 गुणुले y 5y बरोबर 3 गुणुले x 3x अधिक 3 गुणुले y 3y. नेक्स्ट स्टेपला 5x एका बाजूला घ्या 5x मधून 3x वजा करा म्हणजेच 2x आणि हे y वजा 5y या साईडला आलं तर 3y अधिक 5y 8y. दोन्ही स्टेपला इथंच तुम्ही कॅन्सल केलं तरी चालेल, नसेल तर x छेद y आणि या साईडला 8/2 म्हणजेच 2 न भाग जातोय बे 1 बे बे चोक 8 म्हणजेच x छेद y बरोबर 4/1. आता फक्त आपल्याला एवढ्याच किमती टाकायच्या होत्या x वर्ग वजा y वर्ग छेद x वर्ग अधिक y वर्ग. x ची किंमत 4 आणि y ची किंमत 1. 4चा वर्ग वजा 1चा वर्ग छेदाला 4चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 4चा वर्ग 16 वजा 1 15 आणि 4चा वर्ग 16 अधिक 1 म्हणजे 17. 15/17 हे तुमचं उत्तर असेल. समजलं? नेक्स्ट आपल्याला पुढचा क्वेश्चन घेता येईल बघा. इथं एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय दिलंय? एका कॉलेजमध्ये मुली आणि मुली यांचं गुणोत्तर 7:8 आहे. किती आहे? 7:8. म्हणजे हे आपल्याला असं लिहिता येईल बघा, मुले आणि इथं मी घेतो मुली. बरं, यांचं गुणोत्तर किती आहे तर तुम्हाला दिलंय 7:8. जर मुलं 7 असतील तर मुली 8 आहेत. 7 असतील तर 8. दुप्पट केली तर मुलं 14 असतील तर मुली 16 असतील. तिप्पट केली तर मुलं 21. 7 त्रिक 21 असतील तर 8 त्रिक 24 मुली असतील. लक्षात आलं? 7:8. मग आता बघा तुम्हाला काय सांगितलंय, जर त्यांच्या संख्येमध्ये अनुक्रमे मुलामध्ये 20% आणि मुलीमध्ये 10% वाढ झाली. टक्क्यात आहे वाढ. लक्षात इथं महत्वाचं घ्यायचंय. काय? टक्क्यात वाढ आहे. 10% वाढ 20% वाढ. तुम्हाला जर सांगितलं 10% वाढ 10% जास्त किंवा 10% नफा असं जर सांगितलं तर 100 मध्ये ऍड करायचं. 100 मध्ये ऍड करायचं. आणि जर सांगितलं 10% घट झाली 10% कमी झाली 10% तोटा झाला तर 100 मधनं कमी करायचं. लक्षात आलं का बघा? काय करायचं? वाढ म्हणलं का 100 मध्ये मिळवायचं. वाढ जास्त नफा असेल तर आणि घट तोटा कमी असेल तर 100 मधनं कमी करायचं. मग आता बघा इथं आपल्याला लिहिलं मुलं होती 7 प्रमाणात मुली होती 8 प्रमाणात. मुलांच्या मध्ये किती टक्के वाढ झाली? 20% वाढ. 20% वाढ 100 अधिक 20 120 भागिले 100 असं करायचं. आणि मुलीमध्ये 10% वाढ आहे. 100 अधिक 10 110 भागिले 100. बरं, आता दोन्ही साईडला बघा छेदाला 100 आहे, कॅन्सल करा. दोन्ही साईडला छेदाला 100 आहे, कॅन्सल करा. इथं आपल्याला असं करता येईल 12 84 वरचा 0 आहे असं. या साईडला 11 88 हा वरचा 0. दोन्ही साईडचा 1 0 कॅन्सल करा. म्हणजे काय काय राहिलं? 84 आणि 88. बरं, या दोन्हीला कशानं भाग जातोय? 84 ला आणि 88 ला तर 4. मग 4 नाही इथं भागता येईल. 4 दोन्ही 8 4 एके 4. इथं 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8 म्हणजेच आपल्याला म्हणता येईल यांचं नवीन बघा त्या आपल्याला सांगता येईल कॉलेजमधलं मुलांचं आणि मुलींचं नवीन गुणोत्तर काय असेल तर 21/22. नवीन गुणोत्तर काय असेल? 21/22. समजलंय का बघा? एकदम सोपं आहे. नवीन गुणोत्तर काय तर 21/22. पुढचा क्वेश्चन आपल्याला घेता येईल. इथं दिले सतीश व मनोज यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर 7:8 आहे. जर सतीशचं उत्पन्न 20% ने वाढले आणि मनोजचे उत्पन्न 10% ने घटले तर उत्पन्नाचं नवीन गुणोत्तर किती? ठीक आहे. मग आपल्याला इथं दोघांची नावं लिहिता येतील. पहिला आहे सतीश, दुसरा आहे मनोज. बरं, यांचं गुणोत्तर काय तर 7:8. सतीशचं उत्पन्न 7 प्रमाणात मनोजचं उत्पन्न 8 प्रमाणात. आपल्याला सांगितले आता पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं 10% ने वाढलं 20% ने वाढलं जास्त झालं नफा झाला तर 100 मध्ये मिळवायचं. आणि तोटा झाला घट झाली कमी झालं तर 100 मधनं कट करायचं, कमी करायचं. मग आता बघा सतीशचं उत्पन्न 20% वाढले म्हणजेच
7 गुणुले 20% वाढ, 100 अधिक 20 120. आणि इकडं मनोजचं उत्पन्न पहिलं 8 होतं, आता मात्र 10% घटलंय. 100 वजा 10 म्हणजेच किती? 90 भागिले 100. आपल्याला या ठिकाणी 100 कॅन्सल करता येईल, दोन्ही साईडचं 0 कॅन्सल. 12 84 आणि 90 72. बघा 12 84 90 72. दोघांना कशानं भाग जातोय? 84 ला आणि 72 ला कशानं भाग जातोय बघा, तर 12नं. मग आपल्याला इथं असं करता येईल 12 84 आणि 12 72 म्हणजे सतीजचं आणि मनोजचं उत्पन्नाचं गुणोत्तर काय असेल? सतीजचं आणि मनोजचं उत्पन्नाचं गुणोत्तर 7:6 असेल. किती असेल? 7:6. समजलं का? बघा सतीश आणि मनोजचं उत्पन्नाचं गुणोत्तर 7:6 आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथं एका वर्तुळाकार मैदानाभोवती ए आणि बी धावत आहेत. बी हा ए च्या पुढे असून त्या दोघांमधील अंतरामुळे वर्तुळ मध्याशी 30 अंशाचा कोन तयार होतो. 30 अंशाचा कोन तयार होतो. जेव्हा ए सुरुवातीच्या ठिकाणाच्या विरुद्ध बाजूवर पोहोचतो तेव्हा त्याला बी मिळतो. जर ते दोघे एका समांतर वेगाने धावत असतील तर त्याच्या वेगाचं गुणोत्तर काय? बरं, हा क्वेश्चन विचारला युपीएससीचा, पण आहे सरळ सेवेचा पण खालचा. बघा एकदम सोपा आहे. आता काय तुम्ही म्हणणार युपीएससी आम्हाला क्वेश्चन शिकवता का? नाही, क्वेश्चनचा दर्जा आपल्याला फक्त समजून घ्यायचा. आपल्याला सुद्धा असे क्वेश्चन येणार आहे. काय दिलंय? एक वर्तुळाकार मैदान आहे. आता थांबा, आपण इथं वर्तुळाकार मैदान घेऊ. इथं जर बघितलं तर हे वर्तुळाकार मैदान आहे. ठीक आहे. आता हे वर्तुळाकार मैदान झालं. तुम्हाला काय सांगितलं? ए इथं उभा आहे. बघा ए इथं उभा आहे आणि बी न काय केलंय? बी हा पुढे उभा राहिलाय. किती? तर वर्तुळ केंद्राशी 30 अंशाचा कोन केला आणि इथं उभा राहिलाय. ए इथं उभा आहे, बी त्याच्या पुढं 30 अंशानं पुढे उभा राहिला आणि शर्यत दोघांची सुरू झाली. शर्यत सुरू झाल्या ए धावत 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 या साईडला याच्या विरुद्ध दिशेला आला. म्हणजे कुठल्या? या दिशेला. इथं ए आलाय. लक्षात आलं का? बघा ए कुठं होता? इथं होता. धावत धावत या विरुद्ध दिशेला आला. आणि बी न पण काय केलं? तर इथं ज्यावेळी तो विरुद्ध दिशेला आला त्यावेळी बी सुद्धा इथंच त्याला भेटलाय. म्हणजे ज्यावेळी शर्यत स्टार्ट झाली त्यावेळी ए धावत धावत इथं आला, बी इथून इथपर्यंत आला. मग आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं त्यांच्या वेगाचं गुणोत्तर पाहिजे ए आणि बीच्या. इथं तुम्हाला सांगता येईल बघा, ए इथून इथपर्यंत धावत आला म्हणजे किती अंशात फिरून आला हो? 180 अंशात. बरोबर, 180 अंशात. ए इथून इकडं आला उलट साईडला 180. मात्र बी इथून इकडं आला, बी किती आला असेल? 150. दोन्ही साईडला 0 कॅन्सल. 18 आणि 15 राहिलं. बरं, दोघांना कशानं भाग जातोय 18ला आणि 15ला? तर 3 न. 3 संग 18, 3 5 15, 6 5 असणार गुणोत्तर तुमचं असेल ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर. लक्षात आलं? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर आहे. समजलंय का? काही सुद्धा अडचण नसावी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन इथं दिलंय एक. बघा एक समान वेगाने धावून एक बस 4 तासात 160 किलोमीटर जाते. 4 तासात 160 किलोमीटर जाते. आणि तर एक आगगाडी 5 तासात 320 किलोमीटर अंतर कापते. तर त्यांनी 1 तासात कापलेल्या अंतराचं गुणोत्तर काय? एकदम सिंपल प्रश्न आहे. बघा इथं आपल्याला असं करता येईल बस आणि मी इथं घेतो आगगाडी. बघा बस 160 किलोमीटर जाते पण किती वेळात? 4 तासात. मग 1 तासात किती जाईल हो? 4 न भागायचं फक्त. 160 किलोमीटर जाते पण कधी? 4 तासात. 1 तासात 160 भागिले 4. आणि या साईडला आगगाडी 320 किलोमीटर जाते कधी? तर 5 तासात. मग 1 तासात किती जाईल? तर 5 न भागा. या ठिकाणी 4 एके 4, 4 चौक 16, हा वरचा 0, 5 एके 5, 5 सक्क 30, शिल्लक राहील 2, होईल 20, 5 चौक 20, 40 64, 40 64. बरं, दोघांना कशानं तरी भाग जातोय. कशानं भाग जाईल? 8 न. 8 पंचे 40, 8 64. म्हणजेच तुमचं गुणोत्तर काय येईल? 5 8, 5 8, ऑप्शन नंबर 2. 5 8, ऑप्शन नंबर 2. समजलंय? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घेता येईल बघा. पुढचा
एका पदासाठी काय सांगितले, एका पदासाठी 120 अर्जामध्ये 70 अर्ज पुरुषांचं आहेत, 70 अर्ज पुरुषांचं आहेत आणि 80 जणांकडे चालक परवाना आहे. तर चालक परवाना असणाऱ्या पुरुषांच्या किमान आणि कमाल संख्येचं गुणोत्तर काय. आता इथं आपल्याला सिंपल मध्ये सांगता येईल बघा, 120 जणांकडे 120 जणांनी अर्ज केलाय, यातले पुरुष किती आहेत तर पुरुष 70 आहेत, पुरुष 70 आहेत. मग याचा अर्थ स्त्रिया किती असणार आहेत वरच्या राहिलेल्या 50, का तर एकूण अर्ज 120 आहेत, 120 मधलं 70 पुरुषांचं आहेत, 50 महिलांचं असणार आहेत. बर, इथं तुम्हाला सांगितलं 80 जणांकडे चालक परवाना आहे, चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असणारे किती जण आहेत, 80 जण आहेत. मग आपल्याला विचारले ड्रायव्हिंग लायसन पुरुषांच्या मध्ये किमान आणि कमाल असणारी संख्या. बघा आपल्याला इथं सांगता येईल ड्रायव्हिंग लायसन असणारे किमान पुरुष आणि कमाल पुरुष. किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त. आता बघा 80 जणांकडे ड्रायव्हिंग लायसन आहे. किमान, किमानचा विचार करताना सगळ्याच्या सगळ्या महिलांच्याकडे लायसन असू शकते. जास्तीत जास्त किती महिलाकडे, 50 महिलाकडे. 80 पैकी 50 महिलाकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर तरीही 30 जण राहतात. ते 30 जण कोण असतील, पुरुष. म्हणजे किमान किमान कमीत कमी 30 पुरुषांच्याकडे लायसन आहेच. त्यानंतर कमाल बघा, कमाल आपल्याला सांगता येईल जास्तीत जास्त किती पुरुषांच्याकडे असू शकते, 70च पुरुष आहेत ना. मग दोन्ही साईडचा 1-1 शून्य कॅन्सल करा, म्हणजे किमान आणि कमाल यांचं गुणोत्तर काय तर 3:7. 3:7 असणारा ऑप्शन नंबर 3 ते 7, म्हणजे इथं 3:7 असं पाहिजे होतं, ते ऑप्शन तिथं ते झालंय. काय गुणोत्तर असेल, 3:7. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढं. इथं आपल्याला काय दिलंय, 500 मीटरच्या शर्यतीत बी हा ए पेक्षा 45 मीटर पुढे उभे राहून सुरुवात करतो. मात्र बी अजून 35 मीटर मागे असतानाच ए शर्यत जिंकतो. दोघांनीही एकाच वेळी सुरुवात केली असे गृहीत धरल्यास ए व बी यांच्या वेगाचं गुणोत्तर काय. लक्षात आला असेल क्वेश्चन. काय आहे, शर्यत जी आहे ती 500 मीटरची आहे. शर्यत कितीची आहे, 500 मीटरची. मग आता बघा 500 मीटरची शर्यत आहे, ठीक आहे, दोघाला 500 मीटर धावायचंय. पण बी हा 45 मीटर एच्या आधीच पुढे जाऊन उभा राहतो. काय, 500 मीटरची शर्यत आहे पण बी हा 45 मीटर आधीच पुढे उभा राहिलाय. म्हणजे आता बघा तुम्हाला सांगता येईल बीला एला ज्यावेळी 500 मीटर धावायचंय त्यावेळी याला किती धावायचंय हो, याला 455 मीटरच धावायचंय. 455 मीटरच धावायचंय. 500 वजा 45, 455 मीटर धावायचंय. शर्यत स्टार्ट झाली, हा 500 मीटर धावलाय, तरी पण हा बघा हा जो बी आहे हा 35 मीटर अजून महागच आहे, 35 मीटरनं महाग आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल हा ज्यावेळी 500 मीटर धावला त्यावेळी 455 वजा 35 जर केलं तर किती, यानं 420 मीटरच धावलंय. म्हणजे हा ज्यावेळी 500 मीटर धावतोय त्यावेळी हा किती धावतोय, 420 मीटर. शर्यत 500 मीटरच्या पुढे जाऊन उभा राहिलाय आधी 45 मीटर, म्हणजे याला धावायचं होतं 455, तरी पण 35 मीटरनं हारलाय. म्हणजेच 455 वजा 35 म्हणजेच किती, हा धावला 420. बघा ए ज्यावेळी 500 धावतोय त्यावेळी बी किती धावतोय, 420. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला इथं शून्याला शून्य कॅन्सल. जर 2 न भागलं तर बे दोन्ही 4, बे पंचे 10. इथं बे दोन्ही 4, बे 1 बे, 25 21 असा असणारा ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर असेल. समजलंय का बघा. समजलं असेल तर पुढचा क्वेश्चन घ्या. इथं पुढचा क्वेश्चन दिलाय. हा जसा आपण पाठीमागचा बघितला होता तसा एकाच प्रकारचे 2 सारखे पेले आहेत. एकाच प्रकारचे 2 सारखे पेले आहेत. क्रमशः 1/3 दुधानं भरलाय आणि 1/4 दुधानं भरलाय 2 पेल्यामध्ये. तर नंतर उरलेलं पाण्यानं भरलं असेल तर ते दोन्ही पेले एका रिकाम्या भांड्यात ओतल्यास दुधातील व पाण्याचे गुणोत्तर काय. इथं सेम आपल्याला असं करता येईल, दूध आणि पाणी. बघा दूध आणि पाणी. पहिल्या भांड्यामध्ये आपल्याला सांगता येईल दूध किती आहे, 1/3. बरं, वरचं राहिलेलं पाणी भरायचंय म्हणजेच पाणी किती असेल तर 2/3. लक्षात आलं का बघा. 3 भागापैकी 1 भाग दुधाचा, 3 भागापैकी 2 भाग पाण्याचे. नेक्स्ट
दुसऱ्या भांड्यामध्ये दूध किती आहे 1/4, 4 भागापैकी 1 भाग दुधाचा म्हणजे 4 भागापैकी 3 भाग पाण्याचे 3/4. नेक्स्ट स्टेपला तिरकस गुणाकार करता येईल 4 एके 4, 3 एके 3 आणि छेदाला 3 चोक 12. इथं 4 दोन्ही 8, 3 त्रिक 9 आणि छेदाला 3 चोक 12. या 12ला हे 12 कॅन्सल. 4 आणि 3 झालं 7. बघा 4 आणि 3 किती 7 आणि या ठिकाणी 8 आणि 9 17. 7 17 असं असणारं उत्तर तुमचं असेल. ऑप्शन नंबर 1 7 17. 7 17 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेत आहे. पुढचा क्वेश्चन आता काय दिले ए या पत्रातील बघा ए या पत्रातील एकच मिनिट ए या पात्रातील 150 मिली बघा 180 मिली ए या पात्रातील ए या पात्रातील आपल्याला सांगता येईल ए या पात्रातील 180 मिली पाण्यात 30 ग्रॅम साखर आहे. बी या पात्रातील 280 मिली पाण्यात 20 ग्रॅम साखर आहे आणि सी पात्रातील 100 मिली पाण्यात 20 ग्रॅम साखर असेल तर बी या पात्रातील द्रावण किती. आता एकदम द्रावण किती कसं आहे आपल्याला विचारले म्हणजे तुलना करायची आहे. गोड आहे कमी गोड आहे जास्त गोड आहे याच्या बरोबर. आता ए पात्रातलं सांगता येईल बघा ए पात्रात आपल्याला 180 मिली पाणी आहे. किती पाणी आहे 180 मिली पाणी त्याच्यात 30 ग्रॅम साखर टाकली तर किती गोडवा असेल गोडवा बघायचा आहे म्हणून गुणिले 100 करा. या ठिकाणी या शून्याला हा शून्य कॅन्सल 3 एके 3 3 संग 18 म्हणजे नेक्स्ट स्टेपला आपल्याला असं करता येईल 100 भागिले 6 म्हणजे जर 6 न भागलं तर 6 एके 6 शिल्लक राहील 4 होईल 40 6 6 36 6 6 36 हे कंटिन्यू येत राहणार आहे. म्हणजे ए भांड्यात गोडीचं प्रमाण किती आहे तर 16.67%. बी भांड्यामध्ये बघा बी भांड्यामध्ये आपल्याला सांगितले बी भांड्यात पाणी आहे 280 मिली त्याच्यात साखरेचं प्रमाण किती आहे 20 ग्रॅम साखर टाकले गुणुले 100. नेक्स्ट स्टेपला या शून्याला हा शून्य कॅन्सल बे एक बे बे एक बे बेचोक 8 म्हणजे 100 भागिले 14 म्हणजेच 14 एके 14 14 सत्ते 98 शिल्लक राहील 2 पॉइंट दिला झालं 20 14 एके 14 शिल्लक राहील 6 होईल 60 आणि 14 चोक 56 म्हणजे याच्यात गोडीचं प्रमाण बी भांड्यामध्ये गोडीचं प्रमाण किती आहे 7.14. मग आपल्याला विचारले सी भांड्यातील बघा सी भांड्यातलं सांगतंय सी भांड्यात पाणी आहे 100 मिली त्यात 20 ग्रॅम साखर आहे गुणुले 100. मग नेक्स्ट स्टेपला या 100ला हे 100 डायरेक्ट कॅन्सल 20% हे गोडीचं प्रमाण आहे. आपल्याला सांगतंय ए भांड्यातील गोड किती आहे मिश्रण 16.67%. बी भांड्यातलं 7.14% आणि सी भांड्यातलं 20% गोड आहे. सगळ्यात गोड कुठलं असेल 20 वालं सीतलं याच्यापेक्षा कमी गोड येतलं आणि सगळ्यात कमी गोड बीच. मग आपल्याला विचारले बी पात्रातील द्रावण कसं आहे बघा पहिलं दिलंय बी मधल्यापेक्षा गोड आहे. बी ची तुलना बी बरोबर होऊ शकेल का बी ची तुलना बी बरोबर होऊ शकत नाही. स्वतःची तुलना स्वतः बरोबर होईल का एखाद्याची एखाद्या बरोबर नाही. मग तुलना व्हायसाठी दुसरा व्यक्ती पाहिजे. बरं ए मधल्यापेक्षा गोड आहे बीतलं द्रावण ए पेक्षा गोड आहे का नाही ए गोड आहे म्हणून हे पण चुकीचं आहे. इथं दिलंय सी मधल्या इतकेच गोड आहे इतके म्हणतोय म्हणजे हे दोन्ही सेम गोड आहे का नाही म्हणून हे पण नाही. आणि मग चौथा आपला ऑप्शन घेता येईल सी मधल्यापेक्षा कमी गोड आहे का तर हो सी गोड आहे 20% बी गोड आहे 7.14% म्हणून सी मधल्यापेक्षा कमी गोड असणारा ऑप्शन नंबर 4 घेता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं एका थैलीत मगाचा जसा आपला क्वेश्चन होता तसा एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची 5 6 8 प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची किती नाणी आहेत 50 पैशाची किती नाणी आहेत गट ब पूर्व परीक्षा 2020. मग आता इथं बघा आपल्याला असं सुरुवातीला घेता येईल प्रमाण किती रुपये आहेत तर 420 गुणुले याचं पैशात कन्व्हर्शन म्हणजे 100
छेदाला 1 रुपये म्हणजे 100 पैसे, याचं 5 प्रमाणात कॉईन आहेत, 50 पैशाचे 6 प्रमाणात कॉईन आहेत आणि 25 पैशाचे 8 प्रमाणात कॉईन आहेत. नेक्स्ट स्टेपला आपल्याला इथं असं करता येईल, 42 एक्के 42, वरचे 3 शून्य आहे असेच, 100 गुणुले 5 500, 50 गुणुले 6 300 आणि 25 गुणुले 8 200. नेक्स्ट स्टेपला हे 42,000 आहे असं झालं, छेदाला 500 अधिक 300 800, 800 आणि 200 1000, 1 2 3 1 2 3 म्हणजेच 42 आलं. मग आपल्याला सांगता येईल बघा, 50 पैशाची नाणी, 50 पैशाची नाणी आणि मग आपल्याला असं घेता येईल, 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर किती आहे 6, 6 गुणुले 42, 6 दोन्ही 12, 12ला 2 हातचे आले 1, 6 चोक 24 आणि 1 25, म्हणजेच 252 नाणी ही 50 पैशाची आहेत. 50 पैशाची नाणी किती 252. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं दिलंय, एका शाळेतील मुले व मुली यांचं गुणोत्तर 4:5 आहे, मुलींची संख्या 76, तर मुले किती असतील. एक कंबाईनला विचारलेला क्वेश्चन आहे, आपल्याकडं क्वेश्चन घेता येईल, गुणोत्तराचा आहे म्हणल्यानंतर मुले आणि मुले यांचं गुणोत्तर दिलंय, मुली आणि मुले यांचं तुम्हाला गुणोत्तर दिलंय आणि ते गुणोत्तर आहे 4:5. मग आपल्याला मुलींची संख्या माहित आहे, मुलींची संख्या किती आहे तर 76. बघा, मुलींचं गुणोत्तर होतं 4 आणि मुलांचं गुणोत्तर 5, मुलींची संख्या आहे 76. 76 येण्यासाठी या 4ला कितीनं गुणावं लागेल तर 19. 19 चोक 76 आहे. समजा एखाद्याला समजत नसेल तर साईडला असं करायचं, 76 मुली आहेत, त्या मुलींचं गुणोत्तर आहे 4, 4 एक्के 4, शिल्लक राहील 3, होईल 36, 4 9 36, म्हणजे जे 19 गुणावं लागणार आहे. या साईडला पण 19 गुणायचं, 19 गुणुले 5, 19 5 95, म्हणजेच मुलांची संख्या किती असणार आहे 95. जर मुली 76 असतील तर मुलं 95 असतील. लक्षात आलं. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट, आता इथं दिलंय 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर जाते, तर दोन्ही ट्रेनच्या वेगातला फरक किती किलोमीटर असेल. दोन्ही ट्रेनच्या वेगातला फरक किती असेल. आता बघा, जी पहिली ट्रेन आहे बघा, पहिल्या ट्रेनचा वेग आपल्याला घेता येईल. पहिल्या ट्रेनचा वेग आपल्याला सांगता येईल 350 किलोमीटर पहिली ट्रेन जाते. किती तासात 5 तासात. 5 न फक्त भागायचं, 5 एक्के 5, 5 असत ते 35, हा वरचा 0, म्हणजेच 70 किलोमीटर पर आवर हा पहिल्या ट्रेनचा वेग आहे. मग इथं आपल्याला एवढंच करायचं बघा, वेग. आता वेगाचं गुणोत्तर, इथं पहिली ट्रेन आणि इथं दुसरी ट्रेन घेऊ, दुसरी ट्रेन. पहिल्या ट्रेनचं आणि दुसऱ्या ट्रेनच्या वेगाचं गुणोत्तर आहे 2:5. किती आहे 2:5. पहिल्या ट्रेनचा वेग तुम्हाला माहित आहे 70 आहे. 70 येण्यासाठी या 2ला कितीनं गुणायचं आहे 35 न. इकडं पण 2, या 5ला 35 न गुणा. 35 गुणुले 5, 5 5 25, 25ला 5 हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणजे आपल्याला सांगता येईल पहिल्या ट्रेनचा वेग 70 असताना दुसऱ्या ट्रेनचा किती आहे 175. मग आपल्याला विचारले या वेगातला फरक किती. मग डायरेक्ट असं करू शकतो, फरक बरोबर दुसऱ्या ट्रेनचा वेग आहे 175 वजा पहिल्या ट्रेनचा वेग 70, म्हणजेच यांची वजाबाकी केली तर ही आली 105. फरक आहे 105चा. समजलं का बघा. काही डाऊट असेल तरी विचारा. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन इथं दिले, पिशवीतील संत्री आणि मोसंबीच्या संख्येचं गुणोत्तर 1:2 आहे आणि जर त्याच्यात सफरचंद अजून 9 टाकले तर संत्री, मोसंबी आणि सफरचंद यांचं गुणोत्तर 2:4 येतं. आता बघा, संत्रीचं आणि मोसंबीचं गुणोत्तर इथं 1:2 होतं, इथं 2:4, दुप्पट केलं. 1:2 आहे, त्याचं दुप्पट केलं 2:4. मग आपल्याला इथं सांगता येईल बघा, संत्री
मोसंबी आणि सफरचंद यांचं गुणोत्तर काय आहे तर आपल्याला सांगितलंय 2:4:3. आता काही जण म्हणतील हे एकाच 2 दिलतं, इथं 2:4 घेतलं, काही नाही, याची दुप्पट केली आहे. 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4 आणि सफरचंदाचं गुणोत्तर आहे 3. पण सफरचंदाचं गुणोत्तर 3 कधी येतंय तर आपल्याला सांगितलं की याच्यात जर 9 सफरचंद असतील, या पिशवीमध्ये 9 सफरचंद टाकली तर सफरचंदचं गुणोत्तर 3 येते, त्यावेळी 2:4:3 होते. आता बघा, जर सफरचंद 9 असतील तर 9 येण्यासाठी या 3 ला कितीनं गुणलं पाहिजे? 3 न. मग या साईडला सुद्धा सगळ्यांनी 3 न गुणून घ्यायचं. मग इथं 2 त्रिक 6, 4 त्रिक 12. मग आपल्याला सांगता येईल संत्रीची संख्या 6, मोसंबीची संख्या 12 आणि त्यावेळी सफरचंदची संख्या 9. आपल्याला विचारलं होतं संत्रीची संख्या आहे 6 असणारा ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. 6 असणार ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. समजले का? बघा, काही डाऊट असेल तरी विचारत चला. ठीक आहे, पुढं इथं जर बघा काय दिलंय, जर एस बी बरोबर 5:7, बी सी बरोबर 6:11 तर आपल्याला विचारले एस बी सी बरोबर किती? एस बी सी बरोबर किती? इथं आपल्याला असं करता येईल, ए बी आणि सी, एच आणि बी चं गुणोत्तर आहे 5:7, बी आणि सी चं गुणोत्तर आहे 6:11. नेक्स्ट स्टेपला याच्या या साईडला काहीच नाही, हे पहिल्या भागात झाले बघा. याच्या या साईडला काहीच नाही म्हणजे आपण हाच नंबर इकडे लिहितो. याच्या या साईडला काहीच नाही म्हणजे हे 7 इकडे लिहितो. मग इथं 5 सक्क 30, 7 सक्कून 42 आणि 11 सत्ते 77. लक्षात आलं ना? 5:6, 6:11. हे 6 या साईडला, हे 7 या साईडला आणि फक्त उभा गुणाकार करायचा. 5 सक्क 30, 7 सक्कून 42, 11 सत्ते 77. मग आपल्याला तिघाचं गुणोत्तर विचारले. कुणाकुणाचं? एचं, बीचं आणि सीचं. एचं गुणोत्तर आहे 30, बीचं गुणोत्तर आहे 42 आणि सीचं गुणोत्तर आहे 77. 30, 42, 77 आणि असं असणार आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. असं असणार आपलं आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. समजलंय का? बघा, नेक्स्ट क्वेश्चन घेता येईल. ओके, ठीक आहे. इथं हा आपला टॉपिक पूर्ण क्लिअर झालाय. गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक आपला संपलाय. बऱ्यापैकी सगळे एक्झाम्पल आपले संपलेले आहेत. इथं टॉपिक संपलाय. नेक्स्ट पार्ट जो आपला लेक्चरचा घ्यायचा आहे तो प्रमाण भागीदारी. या टॉपिकच्या पुढचा जो असेल तो प्रमाण भागीदारी, पार्टनरशिप हा आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. इथं आपण थांबतोय. थँक्यू.